सगळ्यात बेस्ट डेस्टिनेशन आहे। इंडियन गव्हर्नमेंटने आपल्यासाठी इथं एवढी सोय केलेली आहे। मी आरती बाफना चॅम्पटाउन तर्फे सगळ्यांना रिक्वेस्ट करते की तुम्ही जेवढं येऊ शकता इथं येऊन टुरिझम जास्त आपण वाढवायला पाहिजे। आम्ही थंडीच्या दिवसात इथे ताडोबाला फिरायला आलेलो आहोत। खूपच छान वातावरण आहे। सगळ्यांनी थंडीच्या दिवसात जसा पर्यावरणाचा अनुभव घ्यायचा आहे तर वनांची आणि वन्य प्राण्यांची काळजी घेऊन सगळ्यांनी इथे यावं आणि खूप छान वातावरण आहे। बफर झोन मध्ये असताना सुद्धा इतकं चांगलं सायटिंग होतं असं कळतंय। सो आम्ही पण जात आहोत, तुम्ही पण या गोष्टीचा आस्वाद घ्या अशी सगळ्यांना रिक्वेस्ट। हम लोग पहली बार ताड़ोबा आए, हम लोग 3 दिन पहले आए, लेकिन बहुत ही अच्छा लग रहा है। हमने तकरीबन 8 टाइगर साइटिंग किया यहाँ पे और कोर्ट से ज़्यादा बफर में ज़्यादा मज़ा आ रहा है। अलग अलग प्रकार के वन है यहाँ पे, अलग वेजिटेशन और काफ़ी मज़ा आया। ताडोबा व्याघ्र प्रकल्प सफारी पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध आहे। जगातील सर्वश्रेष्ठ जैवविविधता या प्रकल्पामध्ये आढळते। सध्या पर्यटनाचा मोठ्या प्रमाणामध्ये हंगाम असून पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पास भेट देत आहेत। परंतु मोठ्या प्रमाणामध्ये असलेल्या वाघिणी आणि त्यांचे पिल्ले यामुळे पर्यटकांचा जो पर्यटनाचा जो कल आहे तो सध्या बफरकडे मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो आहे। त्यामुळे बफर पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। जगप्रसिद्ध असलेला ताडोबा टायगर प्रोजेक्ट यावेळेस थंडीच्या वेळेस मोठी गर्दी दिसून येत आहे। ताडोबा हाऊसफुल दिसत आहे। विशेष बाब म्हणजे बफर झोनला जास्त पर्यटकांची पसंती या ठिकाणी दिसून येत आहे। देश विदेशातून पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि या भागामध्ये जे पर्यटक आहेत त्यांना एक उत्सुकता असते वाघ बघण्याची आणि जो नॅचरलपणा आहे वाघशिवाय जंगल जो आहे तो जंगल बघण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठी गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, मोहोर्ली, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।